नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉगचा टॉपिक आहे, काल तुम्ही बघितलं असेल लाईव्हमध्ये आपल्याला म्हणजे खूप असे भांडणं होत होते लाईव्हमध्ये. तर आजचा टॉपिक तोच आहे की काल माझं मन खूप दुखवलं ते लाईव्हमुळं. आणि जेवढे आपले म्हणजे फॅमिली येतात यूट्यूब फॅमिली, तेवढं सगळ्यांना आपण लेडीज असली तर ताई, जेंट्स असलं की दादा असं म्हणून आपण बोलतो, सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय देतो. तर काल माहीत नाही असं काय झालं, आणि मी कोणाला म्हणजे हा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे कोणाला आरोप लावत नाही आहे, फक्त एक मी माझं दुःख शेअर करतो आहे, बाकी काही नाही. हां. तर मित्रांनो, काल जेवढे लोक म्हणजे लाईव्हमध्ये होते त्यांना माहितीच आहे की काय झालं. तर आज तोच टॉपिक राहणार आहे व्हिडिओचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करावंच लागणार आहे, कारण कालचं म्हणजे जे मन दुखलं ना माझं, ते मी आजपर्यंत कधीच माझं मन दुखलं नाही. तर कालची लाईव्ह तर हे नाही तुम्हाला सांगितलंच की काही लोक आहेत ना की येतात आणि म्हणजे आम्ही कुणाला नावं ठेवत नाही किंवा कुणाला काही बोलत नाही, फक्त एवढंच म्हणतो की लाईव्हवरती सर्व येतात तर सर्वांनी एकामेकाला बोलत चांगल्या गोष्टी पण बोलत जावं, बोलत एकामेकाला काही पण बोलत राहतात. आणि मेन गोष्ट कालच्या लाईव्हमध्ये ना म्हणजे सुपर चॅट पण करत होते आणि त्यात धमकी पण धमकीसारखं करत होते, म्हणजे धमकीच दिल्यासारखं कालच्या करत लाईव्हला होते. मला असं वाटलं की म्हणजे मला कोणतरी धमकी देते, धमकी देऊन सांगते की मला इज्जत द्यायला. आणि काही कमेंट चांगल्या पण होत्या, भरपूर जणांनी आपल्याला साथ पण चांगली दिली की दादा, जर एखादा माणूस पुढे गेला की त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतात, ही गोष्ट पण खरी आहे. आणि राहिली गोष्ट तर तुम्हाला जर माझी लाईव्ह नसेल ना पटत मित्रांनो, मला तुम्ही तसं सांगू शकतात, कारण तुम्हाला जर माझी लाईव्ह नाही आवडत, मी जबरदस्ती कोणालाच करत नाही की माझी लाईव्ह बघा किंवा मला सुपर चॅट करा. आणि राहिली गोष्ट, ज्यांना करायचे ते करू शकतात, आणि ज्यांना नाही करायचं नका करू. मी असं काही कोणाला जबरदस्ती आजपर्यंत मी कोणालाही म्हणजे पर्सनली असं सांगितलं नाही, बाबा तू करत नाही का तू सपोर्ट करत नाही. तर म्हणून माझं मन दुखलं काल, की म्हणजे काल मलाच माहीत नाही, म्हणजे असं डोकं गणगण करत होतं की आता लाईव्ह घ्यायचं की नाही घ्यायचं, हा प्रश्न मला पडलेला आहे. आता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हीच सांगा की मी लाईव्ह घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तसं सांगायला माझ्याकडं भरपूर काही आहे, पण मग कसं आहे, मी कोणाचं नाव धरून सांगू शकत नाही, कारण माझं एकच इच्छा आहे, मी सगळ्यांना फॅमिली मानतो ना, तर माझी एकच इच्छा आहे की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी भांडण करायला नको पाहिजे, अशी माझी एवढी इच्छा आहे. तर तुमचं राय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि इनी पण म्हणजे त्यावेळेस मला रात्री उत्तर दिलं लाईव्हमध्ये सगळ्यांना, तर आणि चांगलं दिलं, कुणाला मी वाईट बोलले नाही का किंवा काय नाही, त्यांच्या पद्धतीने त्यासनी मी जबाब दिला. कारण कसं आहे, माझ्या मिस्टरांनी धमकी देणं, आम्ही बसतो तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप छान बोलण्यासाठी, आम्हाला पण आवडतं तुमच्या सर्वांशी बोलायला आणि लाईव्ह करायला पण आम्ही दिवसभर खरंच आम्ही तुमचं सर्वांचं नाव काढतो. आम्ही जसे आहे तसे रिअलमध्ये तसेच तुम्हाला लाईव्हमध्ये पण दाखवतो आणि व्हिडिओमध्ये पण दाखवतो, आणि तुम्हाला खोटं बोलत नाही. आम्ही ना 2.5 वर्ष झाले खूप मेहनत घेतली, आणि आम्ही फालतू म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा काय असे काहीच टाकले नाही. तुम्ही सर्व पूर्ण आमचे व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ बघता तुम्ही, की बाहेरचे व्हिडिओ कसलेच आम्ही टाकले नाहीत. आम्ही मेहनत एवढी केलेली आहे, ते इथपर्यंत आम्ही आज पोचलोय, आणि तुमच्या सर्वांची पण आम्हाला साथ आहे. आम्ही लाईव्ह येतो ना मित्रांनो, तर ते तुमच्यासाठीच येतो. चला बाबा, मला लाईव्ह येऊन काही फायदा होतोय, त्याचा मलाही लाईव्हचा काही सुद्धा फायदा नाही. हा माझा कंटेंट चांगला चालतोय, मला लाईव्ह यायची गरज नाही, पण मी एक फॅमिली मानतो, त्यासाठी मी लाईव्ह येतो. तर आता तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी लाईव्ह यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. आणि राहिली गोष्ट, मला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मला घाण कमेंट येतात, तर मी त्या कमेंटविषयी बी बोललो होतो की लोक मला घाण कमेंट म्हणतात, हिला म्हातारी म्हणतात, अशा खूप कमेंट आल्या.
पण मी त्या कमेंट इग्नोर केल्या, कारण खूप एवढा प्रतिसाद चांगला भेटला पब्लिकचा की भेटतोय सगळे पण म्हणले की दादा दुर्लक्ष करा, घाण कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष देऊ देऊ नका. नका. एवढं सगळं आपलं व्यवस्थित आहे तरी सुद्धा म्हणजे काही आपल्यासोबत लोक असं घडतंय. म्हणजे काही लोक की वाईट कमेंट करतात आणि कालच्या लाईव्हमध्ये जरा वेगळंच झालं आणि ते म्हणजे अचानकमध्ये त्यांचं आधीच तेच नीट बरं नाही आणि सगळ्यांना माहिती आहे आधीपासूनच माझी तब्येत बरी नाही आता. हा 2 दिवस झाले तरी सुद्धा मी तब्येत बरी नसताना मी तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये बसतोय मित्रांनो. हा 1.5 तास बसणं एकच जागेवर बसणं सोपं नाहीये सोपं नाही आणि बडबड आणि करणं सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय देणं हे सुद्धा सोपं नाहीये. तुम्ही जर दुसरी लाईव्ह वर जात असाल तर तुम्हाला माहित असेल तर एक लोक एक म्हणजे रिप्लाय सुद्धा देत देत नाही, नाही. इग्नोर करतात. आणि मी रिप्लाय देतो पण माझ्यासोबत म्हणजे असं घडायला नाही पाहिजे होतं अशी माझी इच्छा आहे. इच्छा कारण कसं आहे आपली फॅमिली आहे तर मग फॅमिलीत भांडणं नको. नको. बरोबर आहे. तुम्हाला खोटं बोलत नाही. आम्ही लाईव्हवर पण पूर्ण म्हणजे काय काय कसले पण कमेंट येतात त्यासनी जबाब देतो. म्हणजे पूर्ण जबाब तर देत नाही पण चांगलंच बोलतो आम्ही. आणि तुम्हाला सांगते मेन गोष्ट आम्ही प्रत्येकांची नावं ठेवून घेतली तर आम्ही दोघं खूप म्हणजे खूप आम्ही घरातल्यांचं पण ऐकून घेतो आणि लाईव्हवरती पण ऐकून घेतो. आम्हाला आमचं मन काय म्हणत असेल ते तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि एखादं पुढं जाते गरीब माणूस तर त्याला साथ तर द्या. साथ द्या मित्रांनो. हात कारण धरून कसं आहे खिचू ना नका. एखादा गरीबाचा पाय ओढून काही सुद्धा होणार हा. नाहीये. तर मी एवढंच म्हणेल की आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही कंटेंट देतोय, आम्ही ब्लॉग शूट करतोय. जर तुम्हाला जर समजा माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू नका, खरंच सांगतो. आणि जर माझा स्वभाव तुम्हाला आवडतोय तर तुम्ही सपोर्ट करू शकतात. पण मला घाण शब्द किंवा माझ्या लाईव्हमध्ये भांडणं ही गोष्ट मला काल थोडीशी खटकली, एवढी खटकली की मी सगळ्यांना ताई, दादा, भाऊ याशिवाय बोलत नाही. तरी सुद्धा माझ्या लाईव्हमध्ये असे भांडणं आणि वरून म्हणजे ते दादा मला सुपर चॅट करतात. मी सुपर चॅटचा भुक्या नाही आहे. मला केला नाही केला तरी चालतं. आम्ही आता पण सोडून मला दिलं ते असं वाटलं ना की बोलणं. जसं काही समोरचा धमकी देतोय मला. हा. आणि आता समजा धमकी म्हणजे काय काय नाही बोलला तो, मी तर सांगू बी शकत नाही. आता तुम्ही सगळे होतेच तिकडं अरे लाईव्ह संदीप मध्ये. नीट बोल आणि मी आणि असं आहे आमदार आहे रिस्पेक्ट पुढारी वगैरे आहे. हे गोष्ट इथून घ्यायची असते. आता आपलं जर बोलणं चांगलं मागून राहिलं ना नाही समोरचा घ्यायची. माणूस बरोबर रिस्पेक्ट देतो. आता बरोबर. तुम्ही माझं बघताय, मी एवढे दिवसापासून युट्यूब चॅनलवर तुम्ही मला बघताय, तुम्ही स्वतःहून मला दादा म्हणता, मी तुम्हाला हात जोडूनच काही बी काम करतो. आणि तुमचं जर कमेंटला रिप्लाय द्यायचा राहिला तर मी थँक्यू आणि मागा हात जोडलेलाच असतो. कारण आपण जर का रिस्पेक्ट दिला तरच समोरचा माणूस आपल्याला रिस्पेक्ट देतो. असं स्वतःहून मागून घ्यायचं नसतं. पैशांवर काही सुद्धा होत नाही. आणि राहिली गोष्ट, मी परत एकदा सांगतो, सुपर चॅट केला नाही केला ना चालतं, फक्त मित्रांनो भांडू नका आपल्या लाईव्हमध्ये. आणि सर्वांनी येत जावा. आम्ही खूप म्हणजे खूप आम्ही सर्वांचं ऐकले बाहेरचं लाईव्हवरती त्यांनी मी खूप ऐकलेलं आहे. तर प्लीज सर्वांनी कृपया करून मी हात जोडून सांगते तुम्हाला सर्वांनी, खरं सांगते, हात जोडून सांगते की छान छान असं व्हिडिओवर पण छान कमेंट करा आणि लाईव्हवरती पण येतात सर्व. तर सगळे आम्हाला साथ देत आहे तुमच्यामुळे, पण आम्ही इथवर पोचले. तर अजून पुढे घेऊन जावा. आणि काही लोक असतात की कमेंट म्हणजे ज्यासनी आवडत नाही किंवा काय त्यांची इच्छा म्हणजे त्यांच्या काय मनात असतं ते लोक खूप म्हणजे आपल्याला काय काय बोलतायत. तर कृपया करून सांगते ज्यासनी आवडत नसेल आमचं व्हिडिओ किंवा लाईव्ह तर नका बघू. पण प्लीज घाण कमेंट आणि धमकी वगैरे काही देऊ नका. आम्ही आमचं काम करतोय. आम्ही पण गरीबच आहे. आम्हाला पण असं वाटतं की आमचं स्वतःचं घर वगैरे व्हावं, आमच्या मुली आहेत त्यांचं काहीतरी भविष्य व्हावं आम्ही, म्हणून आम्ही काम करतोय ह्याच्यावरती. धमकीचा विषय नाही ग. आपण हे बघ, आपला मोबाईल आहे, आपल्या मोबाईल सोबत आपण बसतोय. त्यांना नाही पटत ते स्क्रोल करू शकतात. मग तेच ना. आणि ते लोक कसे म्हणतायत, काल तू काय म्हणत होता, तुझं काय आता काय म्हणला तू आता तू गेला काय असं गेला, हे गोष्टी काय कुठे झाले काय. हे बघ, असं जर घाबरलं तर मग लोक जगू देणार नाही. कोण काय एवढा दादा पैदा झालेला नाही काय. ते तर आहे हो, पण म्हणजे
सरळ सरळ काल धमकी दिली म्हणून थोडासा आम्ही हा व्हिडिओ फक्त काल आम्हाला वाईट वाटलं मनाला, माझ्या मनाला मी वाटलं फर्स्ट टाइम माझ्या माझ्या नवऱ्याला. लाईव्ह मध्ये दुखवलंय मित्रांनो. तर माझा फक्त आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की मला जर लाईव्ह बघायचं असेल तर प्लीज लाईव्ह मध्ये भांडू नका, किंवा मला म्हणजे असं काल धमकीसारखं फील झालं ना, तर मी काय चुकीचं केलं मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी लाईव्ह यायचं की नाही यायचं हे पण कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर घेणार, आज लाईव्ह घेणार. आणि जर चांगल्या कमेंट सर्वांच्या खूपच साऱ्या आल्या तर आम्ही रोज लाईव्ह घेऊ. आणि मग जर वाईट कमी आल्या तर मग लाईव्ह नाही, फक्त आपण व्हिडिओज टाकू. कारण कसं आहे, आम्ही तुमच्यासाठी येतो, तुमच्या सर्वांशी बोलायला येतो, हेच आमचं टार्गेट आहे. पण काही लोक खूप म्हणजे आम्ही खरं सांगतो 10 ते 11:30पर्यंत 2 तास होऊन जातात कधी कधी, कारण पब्लिक खूप असते सर्वांची. त्या दिवशी तुम्ही पाहिलं होतं, तुम्ही सगळे प्रेक्षक माझ्या लाईव्ह वरती राहतात. मी त्या दिवशी 12:10 लाईव्ह बंद केली. बरोबर. कशामुळं की समोरच्या मायाशी बोलताय आणि ते उशिरा आले. आता उशिरा आले ती त्यांची चुकी आहे. माझा लाईव्हचा टाइम तर माझा 10 वाजता असतो आणि 11:30ला मी बंद करतो. मी त्यांच्यासाठी अर्धा तास वरती घेतली आणि वरती 10 मिनिटं पण घेतले, तरी सुद्धा म्हणजे असं वाईट बोलणं मला पटलं नाही ते. आणि मित्रांनो नक्की मला तुमची राय सांगा कमेंटमध्ये, कारण माझं आहे ना खरंच काल डोकं इतकं गणगण करत होतं ना, पण आता काय करायचं, तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे. मला सांगा, एक जणामुळं मी एवढं मोठं फॅमिली सोडू शकत नाही. नाही त्यामुळं नाही का, तर तुमचा सल्ला मला नक्की द्या. आणि जे असं मला म्हणजे धमकी देण्याचा वगैरे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक शब्द नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हां बरोबर, कमेंट चांगल्या करा बरं का. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कारण हा तुमच्या सर्वांशी म्हणजे जे कमेंट करतात, आपल्या लाईव्हवरती येतात कमेंट करतात, त्यांच्या सर्वांसाठी आहे. आणि सगळ्यांनी खरं सांगते मनापासून खूप आम्हाला तुम्ही सपोर्ट करताय आणि आमचे व्हिडिओ आणि पण असं बघताय. कोणीही मनावर घेऊ नका की तुम्हाला बोललंय, मी तुम्हाला बोलतोय, हे फक्त एक माझं मन दुखवलं म्हणून मी तुम्हाला एक फॅमिली म्हणून शेअर केलं. आणि मित्रांनो एक माझा फॅमिली म्हणून मी सगळं सांगतो तुम्हाला, आणि सगळ्या माझ्या पर्सनल गोष्टी मी शेअर करतो. तर मित्रांनो जर माझं काही चुकलं असेल तर मी मनापासून माफी मागतो तुमच्याकडून. आणि ब्लॉग मोठा होऊ नये म्हणून मी ब्लॉग संपवतो. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र मित्रांनो. बाय बाय. बाय बाय.